नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दिशाज्ञानचे प्रश्न खूप साधे आणि सोपे असतात। फक्त आपली मांडणी खूप योग्य असली पाहिजे, आपल्याला दिशाज्ञानचं थोडा बहुत नॉलेज पाहिजे, तर आपला प्रश्न योग्य येईल। चला बघा प्रश्न काय आहे, आपलं बरोबर येतो काय मला कमेंट मध्ये नक्की कळवा। बघा एक्स आणि वाय एकाच बिंदूपासून चालण्यास सुरुवात करतात। चला मांडणी करूया। हा जसा एक बिंदू समजूया, येथून एक्स आणि वाय काय करतो, चालण्यास सुरुवात करतो। नंतर बघा एक्स उत्तरेला 10 मीटर चालतो। आता बघा हा जो एक्स आहे तो उत्तरेला 10 मीटर चालतो, बरोबर। नंतर बघा नंतर तो पश्चिमेकडे वळतो आणि 20 मीटर चालतो। आता बघा याची उत्तर दिशा ही आहे, पूर्व ही आहे आणि पश्चिम ही आहे, तर पश्चिमेला तो 20 मीटर चालतो। बघा हा आला आणि 20 मीटर इथं चालतो तो, बरोबर। त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो। आता बघा याचा तोंड इकडे आहे, बरोबर। जर माझं तोंड इकडे असेल तर माझी उजवी बाजू कोणती असेल मुलांनो, ही असेल। एक्स आला इथं तर याची उजवी बाजू कोणती असेल, ही असेल। तर तो किती मीटर चालतो मुलांनो, 25 मीटर चालतो। लक्ष द्या, तो उजवीकडे 25 मीटर चालतो, बरोबर। हा आला एक्स समजा, इथं 25 मीटर तो चालला। नंतर बघा त्याच कालावधीत वाय उत्तर दिशेने 35 मीटर चालतो। आता त्याच कालावधीत म्हणजे येथून आता हा वाय निघाला समजा, बरोबर। तर तो किती मीटर चालतो, 35 मीटर। बघा हे 10 मीटर, बरोबर, आणि 10 मध्ये 25 ऍड करा म्हणजे हे झाले 35 मीटर, बरोबर। 10 आणि 25। आता बघा हा वाय आला इथं। आता प्रश्न काय आहे मुलांनो, एक्सच्या स्थानाच्या संदर्भात वाय आता कुठे आहे। एक्स इथे आहे आणि वाय इथे आहे। तर आता बघा एक्स आणि हा झाला वाय, बरोबर। इथं आहे 20 मीटर, बरोबर। एक्सच्या संदर्भात वायचे स्थान काय आहे, तर वाय हा एक्सच्या पूर्वेला आहे, बरोबर। हा बरोबर हा वाय आहे, हा एक्सच्या पूर्वेला आहे, म्हणून उत्तर काय येईल, एक्सच्या पूर्वेला 20 मीटर। उत्तर कुठं आहे, ऑप्शन नंबर 1, एक्सच्या पूर्वेस 20 मीटर कोण असेल, वाय असेल। अशा पद्धतीने मुलांना तुम्हाला पण सोडवून बघायचं आहे। तुमचं उत्तर आलं का नक्की मला कमेंट मध्ये कळवा। धन्यवाद।